फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। आत्महत्या प्रकरणात पोलीसच आरोपी आहेत, मग न्याय मागायचा कोणाकडे? म्हणजे कुंपणच शेत खातंय, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे। पीडित महिलेला आत्महत्येला प्रवृत्त केल्यानंतर ती स्वतःची बाजू मांडू शकत नाही, म्हणून त्या महिलेचे प्रेम प्रकरण समोर आणून बदनाम केले जात होते। महिलेच्या मृत्यूनंतर तरी बदनामी थांबवा असे आवाहन करीत मुलींना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींविरोधात खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। येथील डॉक्टर महिलेने जी आत्महत्या केली, खरं तर याआधी तिने अनेक तक्रारी अर्ज पोलिसांकडे केलेले होते, पण पोलिसांनी दखल घेतली नाही। त्याच दरम्यान एक 15 दिवसाच्या आधी सासपडे म्हणजे सातारा जिल्ह्यातच 13 वर्षाच्या मुलीचा जो आहे तो जातं डोक्यात घालून खून करण्यात आलेला होता। त्यातल्याही आरोपीला जे आहे ती अटक झाली, परंतु लवकर शिक्षा होत नाही म्हणून गाव रस्त्यावर उतरलेलं होतं। आणि फलटण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर कुंपणच शेत खातंय। ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जायचंय तेच पोलीस याच्यामध्ये आरोपी आहेत। पोलिसांना तातडीनं अटकही झाली नाही, नंतर पोलीस सरेंडर झाले। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जी पीडित महिला आहे जिने आत्महत्या केली, आत्महत्येला तिला प्रवृत्त केलं आणि आता गेल्यानंतर मात्र ती काही बोलू शकत नाही, तिची स्वतःची बाजू मांडू शकत नाही, म्हणून त्या मुलीलाच बदनाम केलं जातंय की तिचं जे आहे ते अफेअर होतं, तिनेच बऱ्याच वेळेला जे आहे ते तिचे काहीतरी प्रेम संबंध होते। अहो, ती मुलगी मेली आहे, तिने आत्महत्या केली, आता तरी तिला जगू द्या, मेल्यानंतरही तुम्ही समाजात जगू देत नाहीये। या आरोपीला जे कोणी पोलीस आहेत किंवा यामध्ये संबंधित जे कोणी आहेत त्यांना तातडीनं बाकीच्यांनाही अटक झाली पाहिजे। आणि आपल्या इथं कायदा पार जो आहे तो स्लो आहे, त्यामुळे आपण बघतो की फाशीची शिक्षा जी आहे ती लवकरात लवकर होत नाही, म्हणून असे गुन्हे वाढत जातात। त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर म्हणजे जे स्थानिक कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्ट 3 महिन्याच्या आत निकाल लागणं गरजेचं आहे। आणि जर दोषी असेल तर फासावर लटकवणं गरजेचं आहे, तरच अशा घटना ज्या आहेत त्या कमी होतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।